Hello students, good morning. See, we are learning your topic disaster management from science and technology part 2 10th standards textbooks. Okay, पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधला 10th टॉपिक आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपले सगळे टॉपिक कव्हर झालेत. फक्त एक टॉपिक आपला रिमेनिंग राहिलेला आहे, तो म्हणजे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. हा एक आपला टॉपिक रिमेनिंग आहे, तो मी कंप्लीट करणार आहे. ओके, बाकीचे सगळे टॉपिक आपले झालेले आहेत. दिस इज द 10th टॉपिक डिझास्टर मॅनेजमेंट. इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आपण काय पाहिलं? इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आपण डिझास्टर मॅनेजमेंट, प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट या 3 कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. सी, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. इट इज एक संघटनात्मक कृती आहे. कशी आहे? एक कलेक्टिवली किंवा युनिटीली केलेली एक ॲक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये परत आपण 2 पाहिल्या. एक म्हणजे प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि दुसरी म्हणजे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. त्या प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कोणत्या गोष्टी येतात हे आपण सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे प्री डिझास्टरमध्ये काय काय करायचं, पोस्ट डिझास्टरमध्ये काय काय करायचं हे आपण सगळं मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण पाहणार आहे तो म्हणजे मेन 7 ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची किंवा आपत्कालीन नियोजनाच्या चक्रातील जी प्रमुख 6 अंगे आहेत ती पाहणार आहोत. म्हणजे मेन ॲस्पेक्ट्स, विच आर मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. ही एक सायकल आहे, ती कुठून सुरू होते? विच इज स्टार्ट फ्रॉम प्रिपरेशन अँड विच इज एंड ऑन रिस्टोरेशन. ओके, याची सुरुवात कुठून होते? तर प्रिपरेशनपासून, आणि त्याचा जो एंड आहे तो कुठल्या पॉईंटवरती होतो? तर तो म्हणजे रिस्टोरेशन या पॉईंटवरती त्याचा एंड होतो. आणि त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट असेल किंवा 2-2 मार्कासाठी पण विचारलं जाऊ शकते. राईट शॉर्ट नोट ऑन रिस्टोरेशन किंवा रिस्टोरेशन काय आहे डिफाईन करा, किंवा रिस्टोरेशनबद्दल थोडीशी माहिती लिहा, इन्फॉर्मेशन अबाउट दी रिस्टोरेशन. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतील. लेट्स सी, आता 1 बाय 1 आपण बघणार आहे कोणकोणते ॲस्पेक्ट्स आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट ही एक सायकल आहे विच इज स्टार्ट्स फ्रॉम प्रिपरेशन अँड विच एंड्स ऑन रिस्टोरेशन. जी प्रिपरेशन या पॉईंटपासून सुरू होते आणि रिस्टोरेशन या पॉईंटवरती एंड होते. या सायकलमध्ये कोणकोणते आणखी ॲस्पेक्ट्स आहेत ते आपण पाहणार आहे. सी, सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे प्रिपरेशन. आता काय प्रिपेअर करायचं? डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय प्रिपेअर करायचं? तर प्लॅन प्रिपेअर करायचा. कशासाठीचा? प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज दी डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स. प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज दी डिस्ट्रक्शन. कशासाठी? टू मिनिमाइज दी डिस्ट्रक्शन म्हणजे आपत्ती काळामध्ये जे काही होणारं डिस्ट्रक्शन असतं, जे काही धोका असतो, जी काही हानी असते ते रोखण्यासाठी काय करायचं, किंवा ती झालेली जी काही डिस्ट्रक्शन आहे, जी काही संकटकालीन जी काही घटना आहे ती कमी करण्यासाठी, जो काही धोका आहे तो कमी करण्यासाठी प्लॅन प्रिपेअर करायचा. कुठं? एनी डिझास्टर इफ ऑकर. कोणत्याही डिझास्टरमध्ये अशा पद्धतीचं जर का काही डिस्ट्रक्शन झालं तर ते कमी करण्यासाठी प्लॅन प्रिपेअर करणे. दिस इज द फर्स्ट ॲस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. डिझास्टर मॅनेजमेंट सायकलचा जर का फर्स्ट कोणता ॲस्पेक्ट असेल तर तो म्हणजे प्लॅन प्रिपरेशन. ओके, सी द नेक्स्ट वन इज दी रिडम्पशन. ओके, आता रिडम्पशन म्हणजे काय? तर विमोचन. याला काय म्हटलं जातं? प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय? नियोजन. आता रिडम्पशन म्हणजे याला विमोचन असं म्हटलं जातं. आता विमोचनमध्ये काय दिलेलं आहे पहा? प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. पहा, इथं पण आपल्याला काय करायचं आहे? प्लॅनच प्रिपेअर करायचा आहे. पण कशासाठी? दी मिनिमायझिंग ऑर फॉर मिनिमायझिंग दी डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. जे काही होणारी हानी असते सोसायटीला, म्हणजे पर्टिक्युलर सोसायटी असेल, तिथला जो एरिया असेल, आणि त्याच्यानंतर कंट्रीला होणारं जे काही डॅमेज आहे हे डॅमेज रोखण्यासाठी किंवा हे डॅमेज कमी करण्यासाठी प्लॅन प्रिपेअर करणं, दॅट वन इज नथिंग बट दी रिडम्पशन. ओके, सी नेक्स्ट वन इज दी प्रिपेअर्डनेस. ओके, आता प्रिपेअर्डनेस म्हणजे काय? तर सज्जता. पहा,
जर का अवघड वाटत असेल तर प्रत्येकाचं मी मीनिंग सांगते तुम्हाला याच्यामध्ये. जसं जसं येत जाईल तसं प्रिपरेशन, नियोजन करणं, रिडम्पशन, विमोचन करणं, प्रिपेअर्डनेस म्हणजे सज्जता, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर म्हणजे आपत्तीचा जो काही आघात असतो. आता रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, रिसर्जन्स म्हणजे काय तर रेसिक्युरेशन म्हणजे काय तर काय म्हणतात आपण याला पुनरुत्थापन. ओके. आणि रिस्टोरेशन म्हणजे स्टोरेज करून ठेवणं. ओके. अशा पद्धतीनं हे एकूण 7 आस्पेक्ट्स आहेत. त्यातलं आपण 2 पाहिले, आता तिसरं पाहिजे आपल्याला. पहिले 2 समजले. इथं प्लॅन प्रिपेअर करायचा टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन. ओके. आणि इथं प्रिपरेशन ऑफ प्लॅन फॉर द मिनिमायझेशन ऑफ डॅमेज टू द सोसायटी अँड कम्युनिटी. ओके. त्याच्यानंतर प्रिपेअर्डनेस, ए प्लॅन इज chalked out so as to get the quick response from general public and administration. कशासाठी करायचा? प्लॅन इज chalked out so as to get the quick response. कोणाकडून रिस्पॉन्स मिळाला पाहिजे? फ्रॉम जनरल पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. यांच्याकडून काय मिळालं पाहिजे? तर आपल्याला क्विक रिस्पॉन्ससाठी काय करायचं आहे? आपल्याला प्रिपेअर्डनेस म्हणजे कायम सज्ज असणं. कशासाठी? किंवा कायम सतर्क असणं, कायम कार्यक्षम असणं, याला म्हणायचं प्रिपेअर्डनेस. सी आफ्टर दॅट इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर? आता इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ही जी स्टेप्स आहे ही प्रिपेअर्डनेस नंतरची स्टेप आहे. इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिक्वायर्ड. पहा, इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर म्हणजे डिझास्टरचे जे काही इंटेन्सिटी आहे त्याचे जे व्हेरियस ॲस्पेक्ट्स आहेत. ओके. ते आणि डिझास्टर मॅनेजमेंट आर रिक्वायर्ड. याच्यामध्ये कशाची रिक्वायरमेंट आहे? तर आपत्ती व्यवस्थापनातील जे काही प्रमुख अंगे आहेत त्याची तीव्रता किती आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाची याच्यामध्ये रिक्वायरमेंट असते. कशामध्ये? आपत्तीचा आघात या पॉईंटमध्ये याची रिक्वायरमेंट असते. थोडंसं शब्द अवघड वाटत आहेत पण लक्षात ठेवायचं आपल्याकडे ऑप्शन नाही. सी रिस्पॉन्स. आता नाव रिस्पॉन्स म्हणजे काय? तर प्रतिसाद. प्रतिसाद कशा पद्धतीने द्यायचा? तर रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू गिवन immediately after the incidents. Okay. Response to the disaster is to given immediately after the incidents. Okay. This factor is followed by the disaster like strikes in the cycle. Okay. स्ट्राईक्स ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीचं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे जी काही आपत्ती आलेली आहे त्याला क्विक रिस्पॉन्स देणं हे त्याच्यातील प्रमुख अंग आहे. त्याच्यानंतर रिसर्जन्स किंवा रिसर्जन्स मीन्स इज अॅन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर अँड नॅशनल प्रोग्रेस. पहा, इम्पॉर्टंट आहे ही जी आहे. इट इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन कुणाच्या मधली? इमर्जन्सी मेजर अँड नॅशनल प्रोग्रेस. या दोघांच्या मधली ही काय आहे? इम्पॉर्टंट लिंक आहे. सी Resuscitation is a stage used for the welfare and rehabilitation of the nation. Welfare आणि rehabilitation म्हणजे काय हो? तर पुनर्वसन आणि फॉर हेल्दी लाईफसाठी ही जी काही प्रोसेस आहे ही इथं सांगितलेली आहे. आणि आफ्टर दॅट रिस्टोरेशन. दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन this is an important link between measure after the disaster and the national development. See, this is also important link between measure after disaster and national development. Okay, या दोघांच्या मधली ही काय आहे? इम्पॉर्टंट लिंक आहे. दिस स्टेप इज युजफुल फॉर दी प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन. पुन्हा तेच आहे. पहा, म्हणजे या ज्या 2 स्टेप्स आहेत या जवळजवळ एकसारख्या आहेत. सी इथंपर्यंत समजल्या असतील. इथून थोडंशा ह्या ज्या 3 आहेत ह्या थोड्याशा अवघड वाटतात. आपण परत एकदा पाहूयात. पहा, रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू गिवन इमिडिएटली. म्हणजे डिझास्टरसाठी जी काही आपत्ती आलेली आहे त्याला क्विक रिस्पॉन्स द्यायचा. ओके. त्याच्यानंतर म्हणजे जसं की स्ट्राईक्स वगैरे असतात पहा, ते आपण एक्झाम्पल इथं घेऊ शकतो. नंतर इथं याचा अर्थ पुनरुत्थापन म्हणजे एक प्रकारचं पुनर्वसन किंवा पुनर्निर्मिती असं म्हटलं तरी चालेल. इथं रिस्टोरेशन म्हणजे पुनर्निर्मिती म्हणूयात आणि इथं म्हणजे पुनरुत्थापन किंवा पुनर्वसन म्हटलं तरी चालेल. म्हणजे वसन होणे म्हणजे जे काही जनजीवन आहे, जी काही लाईफ आहे ते पुन्हा
सुरळीत मार्गाला लावणे हे एक त्याचं इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. ओके, आणि इट इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन एमर्जन्सी मेजर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. आणि ही कोणाच्या मधली लिंक आहे तर प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन. ओके, सो दिस इज स्टेज यूज्ड फॉर द वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ नेशन. अँड द लास्ट वन रिस्टोरेशन. अशा पद्धतीने एकूण 7 आपण पाहिलेले आहेत, तर त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पहिली कोणती पाहिली प्रिपरेशन, दुसरी रिडम्पशन, तिसरी प्रिपेअर्डनेस, चौथी इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, पाचवी रिस्पॉन्स, नंतर रिसर्जन्स आणि नंतर रिस्टोरेशन. अशा एकूण किती आहेत तर एकूण 7 ॲस्पेक्ट्स आपण जस्ट डिस्कस केलेले आहेत. सी द नेक्स्ट पॉईंट, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. आत्तापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे तर डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंटचा अर्थ काय आहे, त्याचे व्हेरियस ॲस्पेक्ट्स कोणते कोणते आहेत हे आपण पाहिलं. पहा, आता जो पॉईंट आपण पाहणार आहे त्या पॉईंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर हे हे जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे हे चालतं कुणाच्या अंडर किंवा हे कोणाची अथॉरिटी आहे हे की सगळं प्लॅनिंग करायचं, हे सगळं मॅनेजमेंट करायचं. तर पहा 2 पॉईंट्स आहेत, एक म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि द सेकंड वन इज दी डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे जिल्हा लेवलवरती जी काही असणारी अथॉरिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठीची ती, आणि दुसरं म्हणजे काय आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट म्हणजे जिल्ह्यानुसार जे काही कंट्रोल युनिट असेल डिझास्टरचं, आपत्ती व्यवस्थापनाचं ते आहे. सी ॲट डिस्ट्रिक्ट लेवल डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. पहा, जिल्हा लेवलवरती कोण रिस्पॉन्सिबल असतं डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, म्हणजे तिथं सपोज जर का एखादी डिझास्टर आली, डिझास्टर जर का तिथं झाली तर ते पाहण्याचं काम कोणाचं असतं तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम असतं. ते कोणाचं, डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं, म्हणजे जिल्हाधिकारी त्याचं हे कार्य असतं. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. हा पॉईंट क्लिअर झाला. पहा, आणि आणखी कशासाठी तर अँड इम्प्लिमेंटेशन ऑन फॉर रिहॅबिलिटेशन स्कीम. कशावरती त्याने इम्प्लिमेंटेशन करायचं, ज्या काही रिहॅबिलिटेशन स्कीम्स आहेत म्हणजे पुनर्वसनासाठीच्या ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी त्यानं काय करायचं इम्प्लिमेंटेशन करायचं. हे जे वर्क असतं हे इम्पॉर्टंट वर्क कोणाचं असतं डिस्ट्रिक्ट लेवलवरती तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं असतं. सी कलेक्टर इज, त्याचं काम काय काय आहे पहा, प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, इम्प्लिमेंटेशन ऑफ रिहॅबिलिटेशन स्कीम. म्हणजे ज्या काही रिहॅबिलिटेशन स्कीम्स आहेत त्याचं काय काय करायचं त्यांना प्लॅनिंग करायचं, त्या प्रिपेअर करायच्या काय काय असतील त्या, त्याच्यानंतर त्याचं कोऑर्डिनेशन करायचं, कोऑर्डिनेटिंग, त्याच्यानंतर त्याचं कंट्रोलिंग पण करायचं. ओके, आणि नंतर त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचं काम कोणाचं आहे तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम आहे. पहा, त्याच्यानंतर गिव्ज आउट नेसेसरी इन्स्ट्रक्शन अँड रिव्ह्यू द एंटायर सिस्टीम. डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी काय करायच्या तर नेसेसरी इन्स्ट्रक्शन काढायच्या काय असतील त्या, आणि त्याच्यावरती रिव्ह्यूज पण काय करायचं एंटायर सिस्टीमवरती रिव्ह्यू करायचं काम पण कोणाचं आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचंच काम आहे. पहा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिझायनिंग ऑफ स्कीम फॉर ईच डिस्ट्रिक्ट सेपरेटली. प्रत्येक जिल्ह्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या ज्या काही रिहॅबिलिटेशन स्कीम्स आहेत त्या डिझाईन करायचं काम कोणाचं आहे तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं आहे. पहा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिझायनिंग दी स्कीम्स फॉर ईच डिस्ट्रिक्ट सेपरेटली. प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेटली वेगवेगळ्या स्कीम डिझाईन करणं हे देखील काम कोणाचं आहे तर हे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम आहे. सी फॉर ईच टाईप ऑफ डिझास्टर अँड गेटिंग दोज सँक्शन फ्रॉम स्टेट लेवल ऑथॉरिटीज. ओके, आणि त्या राज्य लेवलवरती किंवा स्टेट लेवलवरून सँक्शन करून घ्यायचं काम देखील कोणाचं आहे तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं. तुम्हाला विचारलं जाईल की डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी कोणाची आहे तर पहिल्यांदा तुम्ही सांगायचं डिस्ट्रिक्ट लेवलवरची जी डिझास्टर मॅनेजमेंटची अथॉरिटी आहे ती डिस्ट्रिक्ट कलेक्टरची असते. त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी काय करायचं इम्प्लिमेंटेशन करायचं, प्लॅनिंग करायचं, कंट्रोलिंग करायचं, रिव्ह्यूज करायचे,
प्रत्येक एरियासाठी सेपरेटली सगळं प्लॅनिंग देखील त्यानं करायचं. रिहॅबिलिटेशन स्कीम काय करायचं त्यानं, ज्या काही रिहॅबिलिटेशन स्कीम्स असतील त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचं काम कोणाचं आहे, तर त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचं काम डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं आहे. सी, आणि ते सगळं झाल्यानंतर त्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या सँक्शन करून आणायच्या. कुठून, स्टेट लेवलवरून. स्टेट लेवल अथॉरिटी ज्या आहेत त्या स्टेट लेवल अथॉरिटीजकडून त्या स्कीम्स सँक्शन करून आणायचं काम हे देखील कोणाचं आहे, तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं आहे. सेकंड, डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार डिझास्टर कंट्रोल युनिट हे देखील असतं. डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट इज इमिडिएटली एस्टॅब्लिश्ड आफ्टर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. पहा, आपत्तीचा जो काही आघात असतो तो झाल्यानंतर लगेच जे उभारणी केली जाते ते म्हणजे डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट. सी, इट रिक्वायर्स व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर्स. ओके, इट कीप कंटिन्यू कॉन्टॅक्ट विथ व्हेरियस एजन्सीज लाईक. याचं काम काय असतं, तर याचं काम असतं कंटिन्यू कॉन्टॅक्ट ठेवायचा व्हेरियस एजन्सीबरोबर. कोणकोणत्या व्हेरियस एजन्सी, तर एअरफोर्स असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, अशा ज्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत यांच्याबरोबर कंटिन्यू कॉन्टॅक्ट ठेवायचं काम कोणाचं आहे, तर या डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटचं काम आहे. सी, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट याच्यावरती पण कंट्रोलिंग करायचं काम करायचं. ओके, तीच एजन्सी इथे सांगितलेली आहे. आणि कॉर्डिनेटिंग व्हेरियस व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. सी, ज्या काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असतील त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन ठेवायचं काम पण कोणाचं आहे, तर या डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटचं आहे. सतत त्यांच्याबरोबरती कॉन्टॅक्ट ठेवायचा, कारण की ज्या वेळेस अशा पद्धतीचे डिझास्टर येतात तेव्हा ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असतात. आता व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर स्वैच्छिक संस्था ज्या स्वतःहून उभारलेल्या असतात, स्वतःच्या मालकीच्या असतात, त्यांना व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असं म्हणायचं. अशा वेळी मोठ्या प्रमाणात ते देखील काय करतात, निधी वगैरे देतात, लोकांना मदत करतात. यांच्याबरोबर सतत कॉन्टॅक्ट ठेवण्याचं काम कोणाचं असतं, तर या डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटचं असतं. सो आपण दोन पाहिलेले आहेत, एक म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट. डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार डिझास्टर कंट्रोल युनिट पाहिलेलं आहे. याच्यामध्ये काम कोण करतं, तर कलेक्टर करतो. आणि याच्यामध्ये डिझास्टरच्या इम्पॅक्टनंतर लगेच इमिडिएट एस्टॅब्लिशमेंट कोणाची केली जाते, तर डिझास्टर कंट्रोल युनिटची केली जाते. अशा पद्धतीनं आपण दोन अथॉरिटीज पाहिलेल्या आहेत, एक म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरची आणि दुसरी म्हणजे डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटची. आपण इथे थांबूयात आणि एकच पॉईंट तुमच्या या टॉपिकमधला राहिलेला आहे, तो म्हणजे फर्स्ट एड किट काय असतं आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड तो सिलेबसमधून भाग कट केलेला आहे. सो आपला पॉईंट काय राहिला आता, तर एक म्हणजे काय पाहिजे हो आपल्याला, फर्स्ट एड किटमध्ये काय काय असावं किंवा कोणकोणत्या वस्तू असायला पाहिजेत. आणि आणखी एक आहे मॉक ड्रिल. हा एकच पॉईंट, म्हणजे हे 2-3 पॉईंट राहिलेले आहेत की जे खूप शॉर्ट आहेत आणि इथं तुमचा हा टॉपिक संपेल, अजून संपलेला नाही. 2-3 पॉईंट्स राहिलेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. वी विल स्टॉप हिअर.